नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या 6 दिवसांपासून पुकारलेला बेमुदत संप आजही सुरूच आहे. शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी PPE किट घालून आंदोलनात सहभाग घेतला होता. गेल्या 6 दिवसांपासून राज्यभर हे आंदोलन सुरू असूनही सरकारनं अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहे. 10 वर्षे नियमित सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन करावे. समान काम समान वेतन तत्वानुसार नवीन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे PF आणि आरोग्य विमा तसेच वैद्यकीय कवच द्यावे. अनुकंपा तत्वावर भरतीचा लाभ मिळावा. या विविध 18 मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे 33,000 कर्मचारी संपावर उतरले आहे. यामध्ये एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 1500 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे असल्याची भूमिका शिल्पा लंके आणि विजय गायकवाड यांनी घेतली आहे. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कर्मचारी 2005-2007 पासून कार्यरत आहेत. तसं बघितलं त्यांची 16-17 वर्ष सर्व्हिस या शासनामध्ये झालेली आहे. परंतु तरीही शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आणि ती जाग येऊन देण्याचं काम शासनाला होण्यासाठी हा जागरण गोंधळ आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर घातलेला आहे की या झोपलेल्या शासनाला जाग यायला पाहिजे. आणि हे जे 34,000 कर्मचारी आज पूर्ण राज्यामध्ये काम करत आहेत, या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. 15-20 हजारामध्ये आज कुणाचा संसार चालतो ह्या शासनाने आम्हाला सांगावं. हे कर्मचारी 15-20 हजारामध्ये वेल एज्युकेटेड कर्मचारी आहेत. सर्वजण 15-20 हजारामध्ये काम करत आहेत. SNCU, NICU, डायलिसिस यासारख्या अतिदक्षता म्हणजे जिथे खूप रुग्णांच्या जीवाशी खेळ असतो अशा विभागामध्ये काम करणारे आमचे हे कर्मचारी आज 24/7 सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी शासन काय आज फर्म भूमिका घेत आहे? कुठलीही फर्म भूमिका घेत नसल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. आणि शासनाने जर हे आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्रतेने करणार आहोत. आज सब सेंटर म्हणजे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तर, जिल्हा स्तर, सिव्हिल हॉस्पिटल, राज्य स्तर, सर्कल हे सर्व ऑफिस या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि जर शासनाला ही जर नाही जाणीव झाली तर हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू हे आम्ही शासनाला सांगत आहोत. आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन संप सुरू आहे. दिनांक 19 तारखेपासून 19 ऑगस्ट 2025 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान शाखा एकत्रीकरण समिती शाखा अहिल्यानगर यांच्या मार्फत बेमुदत संप आपला सुरू आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 20 मागण्या आहेत. त्यामध्ये जी काही महत्त्वाची मागणी आहे याच्यामध्ये जे काही राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांचा सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनात समायोजन करावे याबाबत शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक काढलं होतं. त्या परिपत्रकानुसार जे कर्मचारी जे आहेत ज्यांच्या रिक्त पद आहेत त्या रिक्त पदावर 70% सरळ सेवेने आणि 30% जागा ज्या आहेत राष्ट्रीय आरोग्य ज्यांच्या सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत तर अशा लोकांच्या सेवा समायोजनाबाबत GR काढला होता. पण 1.5 ते 1.5 वर्ष होत आले अद्याप याच्याबाबत कारवाई झालेली नाहीये. महाराष्ट्र शासनामध्ये NHM मध्ये काम करताना 71 केडर आहेत. त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आहेत, EMO आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, स्टाफ नर्स आहेत, ANM आहेत, त्यानंतर TBचे कर्मचारी आहेत, त्यानंतर जिल्हा स्तरावर काही नॉन टेक्निकल कर्मचारी आहेत, तालुका स्तरावर काही अकाउंटंट असतील, लेखापाल असतील, BCM असतील आणि ANM असतील. इतर सगळे 71 केडर आहेत. त्यापैकी फक्त महाराष्ट्र शासनाने 2 केडरचं समायोजन केलंय. याच्यामध्ये एक सपोर्ट स्टाफ आहे आणि दुसरा ड्रायव्हर आहे. तर इतर कर्मचाऱ्यांच्या अजून समायोजनाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाहीये. याबाबत या आंदोलनामार्फत की या सेवा समायोजन करण्यासाठी शासनाने काहीतरी कालमर्यादा ठरवून देणे अपेक्षित आहे. त्यानंतर काय त्या कालमर्यादेमध्ये कोणत्या म्हणजे किती तारखेपर्यंत तुम्ही कोणती प्रोसेस करणार आहे हे ठरवून दिलं पाहिजे. यासाठी हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्राबरोबर 36,000 कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये
आणि कालच्या माहितीनुसार जवळजवळ 28,000 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत। जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200-1250 कर्मचारी आहेत आणि कालच्या आंदोलनाचा जर आकडावारी बघितलं तर 900 लोक आपल्या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे बेमुदत आंदोलन असंच चालू राहील। आजच्या पेक्षा उग्र किंवा तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल अशी शासनाला मी विनंती करतो। त्याबरोबर शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती करतो आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।